Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. समोर सरन्यायाधीश गवई. अचानक गोंधळ झाला. एका व्यक्तीनं भारताच्या सरन्यायाधीशांच्या दिशेनं काहीतरी फेकण्याचा प्रयत्न केला. गोंधळ उडाला. सिक्युरिटीनी संबंधित व्यक्तीला पकडलं आणि बाहेर नेलं. यावेळी सरन्यायाधीश मात्र शांत होते. नंतर ते काय बोलले आणि नेमका हा प्रकार काय घडलाय हेच पुढील काही मिनिटात जाणून घेऊया. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात ही धक्कादायक घटना घडली. एका वकिलानं डेस्कजवळ जाऊन त्याचा बूट काढला आणि सरन्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि त्याला पकडलं. हा व्यक्ती निघून जाताना सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा घोषणा देत होता. आरोपी वकिलाचं नाव राकेश किशोर असल्याचं सांगितलं जातंय. 2011 मध्ये त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या बारमध्ये नोंदणी झाल्याची ही माहिती आहे. काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार राकेशनं सरन्यायाधीशांकडे बूट फेकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हा व्यक्ती यावेळी वकिलाचा काळा कोट परिधान करून आला होता. या अनपेक्षित घटनेनंतरही सरन्यायाधीश गवई यांनी पूर्णपणे संयम राखला आणि शांतपणे पुढच्या वकिलाला आपली बाजू मांडण्यास सांगितले आणि उपस्थितांना या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नका, आम्हाला काहीही फरक पडत नाही, या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही असंही शांतपणे गवईंनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करण्यात आली आणि न्यायालयाच्या आवारात सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली असल्याची माहिती आहे. हा हल्ला करण्याचा प्रयत्न का केला यावरून आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांनी खजुराहो येथील एका पुरातन मंदिरातील भगवान विष्णूंच्या 7 फूट उंचीच्या संदर्भामध्ये टिप्पणी केली होती. त्यावरून वाद सुद्धा निर्माण झाला होता. ही याचिका फेटाळताना गवईंनी जा आणि देवालाच काहीतरी करण्यासाठी सांगा असं म्हटलं होतं. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचे सांगता, मग आता जा आणि प्रार्थना करा असं CJI गवई यांनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यामुळे या वक्तव्याचा राग धरून या आरोपीनं हल्ल्याचा प्रयत्न केलाय का असाही प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान चौकशीनंतर या संदर्भात सविस्तर माहिती समोर येईलच. मात्र या घटनेनं सुप्रीम कोर्टात काही काळ चांगलाच गोंधळ उडाला. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.